रामकृष्ण हरी मंडळी, मी आज तुम्हाला अशा ठिकाणची एक दिंडी सुंदर आणि छान खेडेगावातील दाखवतो. मी अमरेश्वर हनुमान मंदिर ते अंबरवाडी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी या गावातून दिंडी काढण्यात आलेली आहे आणि भक्तांनी खूप आनंद घेतला आहे. ते तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता अवश्य पहा. त्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही, पण पांडुरंगाची भक्ती करत राहायचं. ईश्वर भक्ती, आईवडिलाची भक्ती, गुरुभक्ती, संत भक्ती, संत सेवा, आईवडिलाची सेवा, वयोवृद्ध माणसांची सेवा, असं करत राहायचंय. तर आपलं या पंढरीचा राजा या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. सर्वांनी कोणी नवीन असेल, ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. आणि हा दिंडी सोहळ्याचा व्हिडिओ चॅनलला टाकलेला आहे. तर खरंच खूप सुंदर आणि छान नियोजन आहे. बघू शकता तुम्ही मंडळी, किती सुंदर पकवाद वाजवणारा मृदंगवादक किती सुंदर वाजवत आहे. आणि गाणारी मंडळी सुद्धा खूप सुंदर गात आहेत आणि खरंच आनंद घेतात. इथं बघू शकता तुम्ही 5 वर्षाचा, 10 वर्षाचा मुलापासून तर 80 वर्षाच्या वयाच्या माणसं आहेत. आणि किती दिंडी सोहळ्यात या भजनाचा, अभंगाचा किती आनंद घेतात हे पहा तुम्ही. खरंच जर विचार केला तर आपली ही महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि खूप भजनी मंडळ, गायक मंडळ या महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत. आणि आता बी खूप नामवंत महाराष्ट्रात गाजलेले भागवतकार असतील, कीर्तनकार असतील, मृदंगवादक असतील, गायनाचार्य असतील. तर खरं तर जर सांगायचं तात्पर्य जर विचार केला तर आमचा परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप मोठं आमचं तीर्थ आहे. श्री क्षेत्र औंढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्याला सुद्धा काही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केले. आणि तुम्ही परत म्हणता तुम्ही महाराष्ट्रातल्या या संतभूमीचं सांगतात आणि आम्हाला दिंडीचं दाखवतात. पण मंडळी, तुम्हाला ती दिंडी सोहळा पाहतात काही गोष्टी ऐकण्यात यावं की या परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, आता हिंगोली जिल्ह्यामध्ये आमचं श्री संत नामदेव महाराज नरशी या गावी आहेत. तर तिथं सुद्धा खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे. तसं पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यात म्हणजे अजून नरसी नामदेव म्हणतो आम्ही, इकडे पोखरणी साईड आहे. हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा पहिला एकच होता. पण आता ते औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यात तर गेलं पहिलं परभणी जिल्ह्यात होतं. खूप छान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठाले म्हणजे असे त्यातून भागवतकार आहेत. आणि आमचे गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर यांचं सुद्धा खूप मोठं योगदान लाभलेलं आहे आम्हाला या वारकरी संप्रदायाला. आणि त्यांची सुद्धा दिंडी जोगवाड्या इथून निघत असते आपल्या आषाढी वारीला. तर भरपूर त्यांचे बी भक्तगण आहेत, त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. सर्व त्यांची शिष्यमंडळ आहेत. परत तुम्ही म्हणता की तुम्ही सांगताय आणि दाखवताय, तर तसं काही नाही. ही दिंडी ह्या गावामध्ये आनंद सोमवारच्या माध्यमातून श्रावण महिन्याचा आनंद घेतात हे वारकरी. पण तुम्हाला ह्या बी काही गोष्टी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत, ह्या सुद्धा माहितीच असायला पाहिजेत. त्यामुळे मी सांगत आहे की तुम्हाला ऐकण्यात बी येतं आणि दिंडी सोहळा पाहण्यात बी येतं. आणि खरंच सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता खरंच सर्वांनी अवश्य पहा. आणि नथुराम बाबाचं खूप मोठं योगदान गुरुवर्य, त्यांचं शिष्यमंडळ भरपूर आहे. इथून दिंडी पंढरपूरला जाते. परत
जर विचार केला तर श्री हरिभक्तपरायण नामदेव महाराज यांनी सुद्धा नर्मदा परिक्रमा केलेली आहे. यांची शिक्षण संस्था आहे वारकरी शिक्षण संस्था चारठाणेमध्ये आहे. खूप मोठी संस्था आहे आणि त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. भरपूर शिष्यमंडळ त्यांच्या हरिभक्तपरायण नामदेव महाराज यांच्या शिक्षण संस्थेमध्ये भरपूर कलाकार घडून गेले. मृदंगवादक असतील, गायनाचार्य असतील, कीर्तनकार असतील, भरपूर शिष्यमंडळ झालेले आहे. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे आमच्या जिल्ह्याला. श्री क्षेत्र चारठाणा येथे आणि तिथंच एक श्री संत जनार्दन महाराज यांचं मंदिर आहे. जनार्दन महाराज हे चारठाणचं मंदिर म्हणजे खरं जर विचार करायला जर गेलो तर श्री संत जनार्दन महाराज या धर्तीवरती 350 वर्ष जिवंत होते. त्यानंतर त्यांनी त्यांचं देहावसन झालं आणि खूप छान क्षेत्र आहे चारठाणा येथे जिंतूर तालुक्यामध्ये, म्हणजे परभणी जिल्हा जिंतूर तालुका. आणि परत पाहायला गेलं तर आमच्या मानवत तालुक्यामध्ये बी आज श्री हरिभक्तपरायण महामंडलेश्वर मनीषानंद पुरीजी महाराज यांची सुद्धा खूप छान संस्था आहे. आणि मानव तालुक्यामध्ये श्री क्षेत्र रुलीपाटी इथं माऊलीचं सुंदर असं भव्य दिव्य मंदिर बांधकाम केलेलं आहे त्यांनी. ते सुद्धा मी तुम्हाला कधीतरी या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ त्या तिथला संस्थेचा टाकून सप्ताह असला की सप्ताह आपला कार्तिकीच्या वेळेस असतो. श्री श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिर आणि तिथं वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आहे आणि स्वामीजीचं खूप मोठे योगदान आहे. त्यांचे सुद्धा खूप शिष्यमंडळ झालेलं आहे. आणि खरंच महाराष्ट्रीय संतांची दुनिया याच्यात म्हणजे काही दुमत नाही आणि खूप संत होऊन गेलेत आणि आज बी आहेत तिथं. चालू घडीला सुद्धा भागवतकार असतील, कीर्तनकार असतील, मृदंगवादक असतील. आणि तुम्ही या महाराष्ट्राच्या बाहेर बी गाजलेलं पुन्हा एक नाव तुम्हाला एक मी सांगतो, हरिभक्तपरायण बाळू महाराज गिरगावकर. ते तर आता तुम्ही यूट्यूबवरती भरपूर पाहिलं असेल. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. खूप मोठे कीर्तनकार कथाकार आहेत ते आणि खूप म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. असे नाव घ्यायला गेलं तर भरपूर महाराज मंडळी आमच्या या परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा म्हणजे भरपूर आहेत. अजून भरपूर कीर्तनकारांचं सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे मी आज दिंडीचा आणि माहिती सांगत आहे संत जत्रात वारकरी बंधूंनो, सर्व भक्तगणांनो की ही माहिती तुम्हाला सांगितल्याशिवाय कशी कळेल. आणि खरंच म्हणजे खूप मस्त. आणि पहा किती सुंदर नियोजन आहे ह्या दिंडीचं. किती गोड आनंद घेतात इथं, वयाला मर्यादा नाही, किती आनंद घेतात पहा दिंडीचं. किती मस्त त्यांनी असं म्हणजे सगळं सिस्टीम वगैरे किती पद्धतशीर लावलेली आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांनी गायलेलं सुद्धा खूप छान आहे. पण थोडं व्यवस्थित सूट न झाल्यामुळं मी तो तुम्हाला मी सांगत आहे. किती छान आहे बाबर अंबरवाडी, श्री अंबरवाडी येथे आंबेश्वर हनुमान मंदिरापासून सोमवारच्या या माध्यमातून श्रावण सोमवार असं पवित्र दिवशी ही दिंडी निघालेली आहे. आणि खरंच खूप सुंदर आणि खूप छान नियोजन आहे दिंडीचं. आणि किती माता भगिनी, किती भाविक भक्त सर्व किती म्हणजे आनंद घेतात या दिंडीमध्ये. वयाचं बंधन नाही, किती 80 वर्षाचे असतील, किती 60 वर्षाचे असतील. खरंच मनाभावातून सर्वांचे या दिंडीवाल्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि सर्वांनी हा व्हिडिओ पुरा स्किप करू नका. पुढं अजून आहे पाहायला, दिंडीचं पाहायला आहे, काही माहिती आहे. तर खरंच मी तर विचार करतो कधी की चॅनलवरती व्हिडिओ टाकावं तरी किती, म्हणजे इतकं मोठं महाराष्ट्राचं हे योगदान आहे संतांची भूमी. आणि तुम्हाला याच माध्यमातून असं माझ्या आवाजामध्ये साध्या चालीमध्ये तुम्हाला काही अभंग आणि भारू वगैरे असं म्हणून दाखेल पुढं. पण आणि व्हिडिओ मोठा होणार नाही, मोठा करणारच आहे. म्हणजे व्हिडिओ मोठाच आहे, मोठाच करायचा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, शिव
पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेद एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेद निवारी कळी काळाचे निवारी कळी काळाचे भेद वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम. साध्या आणि सोप्या तालीमध्ये मी तुम्हाला हे अभंग म्हणून दाखवलं, पण खरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण दिंडी पाहायला आलो. पण दिंडीत पाहायची आहे. दिंडी पाहत सुद्धा तुम्हाला नामस्मरण सुद्धा ऐकण्यात आलं पाहिजे. आणि सर्वांनी माझी इच्छा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये या श्रावण मासामध्ये खरंच नामस्मरण तर तसं पण खरा विचार करा तर चातुर्मास आणि 12 महिने सुद्धा नामस्मरण करायलाच पाहिजे. पण विशेष चातुर्मासामध्ये हा श्रावण महिना आणि कार्तिक महिना तुमचा खूप म्हणजे चांगला मानला जातो. म्हणजे जर विचार केला तर श्रावण महिन्यामध्ये खूप 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 शिवाची भक्ती असते. आणि कुणी हरिविजयपुरी भक्ती जसं काय असं शिवलिंगात वाटतं तर ते पण आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून काही व्हिडिओ अपलोड करण्यात येतील. तर खरंच ह्या दिंडीचा सोहळा खूप सुंदर आणि खरंच मी या वारकरी बांधवांचे खूप 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 मनापासून स्वागत करतो. आणि तुम्ही व्हिडिओ पाहतात तुमचे सुद्धा मी अभिनंदन आभार मानतो. खरंच म्हणजे या पंढरीच्या राजा या चॅनलला तुम्ही भरभरून म्हणजे असं प्रेम दिलं आणि शेवटी तुमच्या सहकार्याने आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपलं चॅनलही मोनिटाईज झालेलं आहे. यामध्ये काही नाही. आणि खरंच मनापासून धन्यवाद. आणि सर्वांनी खूप सुंदर असा पंढरीचा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन आपला असा रोज असतो तो पण पाहता खूप सुंदर. आणि मला ही सेवा करायची जी तुम्ही सेवा करण्यासाठी जे सर्वांनी तुम्ही मला सपोर्ट केला तर जसा तुम्ही सपोर्ट करत राहता तसा मी अजून समजा भजनाचे व्हिडिओ श्री विठ्ठल माता चरणच्या माध्यमातून तर बघा तुम्ही सर्वजण ही दिंडी सोहळा पहा किती सुंदर आहे. आणि किती सुंदर भजन, किती सुंदर नियोजन, किती सुंदर मस्त किती वा 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 खूप सुंदर. आणि खरंच या गावाचं आणि या वारकऱ्याचं खरंच मनापासून अभिनंदन. किती सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि पहा तुम्ही वारकरी मंडळी किती मस्तपैकी आनंद घेतात भजनाचा. गाव साफसफाईचे असतील छोट्याले मुलंसुद्धा या ठिकाणी या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून काम करत आहेत. कोणी साफसफाई करत असेल, कोणी काही करत असेल, कोणी पाणी देत असेल, कोणी चहा पाणी करत असेल. तर या वारकऱ्याची सेवा आणि खरंच या वारकऱ्याची सेवा बी करायला पाहिजे.
आणि आपण वारकरी सेवा करायची, संतांची सेवा करायची, संतांच्या मार्गाने चालायचं, संत चरणीचं लागत सहज वासनेची वेळ जोडून आपण जर संत सेवेत आणि ईश्वराच्या सानिध्यात जर राहिलो तर खरंच मला ईश्वर मला तर वाटते की आपल्या परिवारावर कुठलं संकट येणार नाही, कुठलं दुःख येणार नाही. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर दिंडी, वा वा वा, क्या बात आहे. अरे वा, सॉरी दिंडी नाही बोलायला पाहिजे, काय गोष्ट आहे. खरंच 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 खूप खूप मस्त, किती सुंदर आणि सुंदर नियोजन दिंडीचं आहे. बघू शकता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ आवडणार तर आहेच हो. अहो शेवटी धार्मिक व्हिडिओ आहे ना, का आवडणार नाही. म्हणजे मला म्हणायची गरज नाही पडली पाहिजे की लाईक करा, कमेंट करा, तुम्ही म्हणाले. आणि व्हिडिओला कमेंट करा तुम्ही. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. खूप छान, खूप सुंदर नियोजन. किती भक्तगण, किती मंडळी, किती गर्दी आहे पहा. या दिंडीमध्ये किती गर्दी आहे. आणि ह्या गावामध्ये पब्लिक म्हणजे छोट्या मोठ्या गल्ली बोळातून बसत नाही, पण बोळात फिरतात. किती मस्त टाळ मर्दन, वा वा वा, खूप छान, खूप छान, वा किती सुंदर. खरंच सर्वांनी पहा. आणि या पवित्र श्रावण मासाच्या निमित्ताने खरंच खूप ठिकाणी दिंडी सोहळ्या, कावड यात्रा भरपूर निघत आहे. बघू आता समजा मी जर कुठं कावड यात्रेच्या ठिकाणी जर पोहोचलो तर ते सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याने सर्वांनी शिवाची भक्ती करा, ईश्वराची भक्ती करा. सर्व 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 खूप 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 चातुर्मास, खूप छान आणि खरंच खूप सुंदर. चला जाऊ चला हो पंढरीला, साधू संतांच्या या दर्शनाला, साधू संतांच्या या दर्शनाला, चला भेटूया विठुरायाला, चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. खूप सुंदर भक्ती, खूप सुंदर. त्या पंढरपुरात हो हो, त्या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, न सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. खूप सारे भक्तिगीत आहेत खूप. आणि आपला मुद्दा हा तुम्हाला आज या आंबरेश्वर हनुमान मंदिरात ते अंबरवाडी या दिंडीचा दाखवण्याचा उद्देश आहे. पण काय करावं आता, तोंडाला येतं काहीतरी म्हणून दाखवून. आणि खूप सुंदर नियोजन, खूप सुंदर. खूप बघा बघा बघा, काय वारकरी आनंद घेतात. वा वा वा, काय गोष्ट आहे. वा वा, खरंच साधू संतांनी खूप काही आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त त्यांच्या मार्गावर चालायचं, बाकी काही नाही. तुका म्हणे मज घेरो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कोणाची सेवा करायची? ईश्वराची सेवा करायची. कशी करायची ती? अशी करायची दिंडीच्या मार्गातून. अहो परमार्थ हा बगर खर्च आहे. काय करायचं? नामस्मरण करत राहायचं. रामकृष्ण हरी नामाचा जर तुम्ही रोज 108 वेळा जप केला आणि घरी आई वडिलाची सेवा करायची, आपला परिवार सुखी बनवायचा, आपली मुलं बाळ, सर्व गोष्टी या माध्यमातून, सांप्रदायिकच्या माध्यमातून खूप छान छान संदेश. आणि खरंच पुढं अजून खूप मी म्हणजे माझी सेवा करण्याची खूप इच्छा आहे. पाहू आता माझ्या बुद्धीला जसं जसं समजा येईल तसं तसं मी व्हिडिओ टाकत राहील. आणि सर्वांनी व्हिडिओ पाहा, लाईक करा, कमेंट करा. मला पुन्हा एकदा म्हणजे हसू येत आहे. लाईक करा, कमेंट करा, म्हणायची गरज नाही पडली पाहिजे सर्वांना. आणि श्री पुढं पाहू आता श्रावण मासाचा. कालचा 2 शनिवार झाले, परत पुढचा 3रा सोमवार आहे, 3रा शनिवार आहे, 3रा सोमवार आहे. परत या माध्यमातून अजून काय काय आपल्याला समजा या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ कुठला अपलोड करता येईल, कुठंही दिंडी निघेल
बघूया आपण. आहे इच्छा पूर्ण सेवा करण्याची. परत परत एकदा सांगतो, बघा तुम्ही किती सुंदर नियोजन आहे या गावाचं. किती वारकरी मंडळी किती सुंदर गातात बरं का, खूप सुंदर गातात. पण मी त्यांचा गाणं भजन मंडळाला तुम्हाला आवाज नाही टाकला. थोडा म्हणजे रेकॉर्डिंग व्यवस्थित नसल्यामुळे मी फक्त तुम्हाला दिंडीची माहिती देण्यासाठीच हा व्हिडिओ टाकलेला आहे. आहेत आपल्याकडे ऐकण्यासारखे भरपूर व्हिडिओ आहेत. आणि अजून भरपूर काही समजा गाण्याचे भजन गाण्याचे व्हिडिओ अपलोड करणारच आहे, टाकणारच आहे. बघा किती सुंदर नियोजन आहे दिंडीचं. खरंच मनापासून धन्यवाद. खूप खूप छान, खूप सारं प्रेम, खूप वारकरी. पवित्र श्रावण मासात या खूप सुंदर दिंडी. तसेच पुन्हा बी अजून काही त्यांच्या दिंडी असतील ते सुद्धा तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूप म्हणजे आता आणि सर्वांनी कमीत कमी रोज 108 वेळा तरी रामकृष्ण हरी या नामाचा जप करा. खरंच मनापासून धन्यवाद. खूप सारं प्रेम. बघू शकता तुम्ही किती सुंदर नियोजन. अहो ह्या गावामध्ये किती अडचण, छोटे मोठे गल्लीबोळ आहेत, तरी पण हे वारकरी मंडळी खूप खूप बघा 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 किती सुंदर. जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी. खूप संतांनी आपण घेऊन गेले. खूप तुका म्हणे मज माझी हिची सर्व सुख पाहिलं श्रीमुखावरी. तुका म्हणे काही न मागू आणि तुझे पायी सुख आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणते, तेव्हा मला काही नाही मागायची, फक्त सेवा करायची, फक्त सेवा करायची पांडुरंगाची, बाकी काही नको. का म्हणे माझं काही मागू आणि तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या चरणावरच पांडुरंगा, हे पांडुरंगा तुझ्या चरणावर माथा ठेवला की माझं सर्व सुख यामध्येच आहे, मला काही नको. आणि आपल्याला तरी काय, खूप आशीर्वाद असला खूप झालं. परिवार सुखी असावं, नामस्मरणात राहावं. असं काही नाही की आपल्याला समजा की आपलं सगळं काम सोडूनच आपल्याला नामस्मरण करायचं आहे. कामामध्ये काममुखी म्हणा राम राम. देवानं असं कुठं किंवा साधू संतांनी सुद्धा लिहून ठेवलं नाही. संत शिरोमणी सावता महाराज यांनी पहा बरं, स्वतः शेतात काम करता करता व्हिडिओ मोठा हलता खरं करता करता देव भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. नामदेव महाराजांना आपण लिहून ठेवला आहे संत शिरोमणी सावता महाराजांना. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. कांद्यात मुळ्यात भाजी सगळं विठाबाई याच्यातच आहे. फक्त मनात भाव पाहिजे, मनी नाही भाव देव मला काय तसं नसते. खूप सुंदर म्हणजे दिंडीचं. आणि खरंच तुम्हाला आम्ही दिंडीचा दिंडी दाखवण्याचं व्हिडिओसाठी टाकला. मी तुम्हाला माहिती सांगलं, पण सर्वांना माझी विनंती आहे किंवा ते सांगितलं असेल तर तुम्हाला कसं कळून कुठले संतान आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही ऐकत राहता. खूप सुंदर, खूप छान. आणि खरंच मनापासून पुन्हा एकदा सर्व व्हिडिओ पाहण्याचे धन्यवाद. मनापासून धन्यवाद. खरंच मनापासून धन्यवाद. खूपच व्हिडिओ मोठा झाला आहे, पण तरी पण तुम्ही सर्वजण पाहतात हे मला खूप म्हणजे आनंद वाटतो. आणि सर्वांनी खरंच हे पाहणारच आहे. खरंच खरंच मनापासून धन्यवाद. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल. खूप खूप धन्यवाद. खूप सारं प्रेम. खरंच आपल्या पंढरीच्या राजा या चॅनलवरती सर्वांनी भरभरून प्रेम केलं आणि तुम्ही सर्वांनी मदत केली, सहकार्य केलं आणि पांडुरंगाचा आशीर्वाद लाभला आपलं आणि मोनोटाईज झालं हे चॅनल. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने झालं. खूप म्हणजे खरं तर आज जर पाया विचार करा, नामस्मरण सगळं आज ऑनलाईन झाल्यासारखं झालं. ज्ञानेश्वरी पारायण करा, जगद्गुरु तुकाराम महाराजाचा गाथा पारायण करा, कृपा दररोज गजानन केलं. नित्यनेमाने कोपराने दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्यावेळी नित्यनेमानं जो परमार्थ करतो त्याला निश्चित पांडुरंग आपल्या आशीर्वाद देत असतात. साधू संत सेवा, आई वडिलांची सेवा करा. खूप खूप धन्यवाद. खूप मनापासून प्रेम. खरंच आणि खरंच सुंदर नियोजन दिंडीचं. तुम्हाला दिंडीचं कमी सांगितलं, दुसरं म्हणजे काय सांगितलं आपण, संत सेवा, ईश्वर भक्ती, आई वडिलांची सेवा, वडिलांची सेवा. आणि खरंच काही काही ठिकाणी मला सांगा तुम्ही, काही गोरगरिबांच्या मुलाला जर समजा काही शाळेमध्ये फीस वगैरे कमी असेल किंवा कपडे वगैरे नसतील, गोरगरिबांची लेकरं जर समजा फीस वाचून जर कुठं वंचित राहत असतील, तर खरंच आपण सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी गोरगरिबाला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. खूप सुंदर नियोजन. खरंच आणि परत व्हिडिओ पाहण्यानंतर महाराज तुम्ही फक्त सांगत मदत करतात का? मित्रमंडळी हो, करत असतात आपण मदत, तसं काही नाही. जसं आता
आपल्या आपल्या परिस्थितीनुसार मदत असते, तसं काही नाही. आता व्हिडिओ पाहणार म्हणते आम्हाला तुम्ही सांगायले माऊली आम्हाला मदत करा आणि तुम्ही करता का नाही, पण तसं नसतं दादा. ज्याच्या त्याच्या परीने ज्याची त्याची मदत असतेच आणि खरंच मदत करायला पाहिजे. गोरगरिबाच्या लेकराला शिक्षणात जर कुठं कमतरता भासत असेल तर त्या ठिकाणी आपण थोडीफार आपल्या पुण्यफुलाची पाकळी मदत केलीच पाहिजे. आणि जर कुणी हॉस्पिटलमध्ये असेल, कोणाला समजा काही परिस्थितीनुसार, तर तिथे सुद्धा आपण 2-5 जणांना मिळून कमिटी टाईप म्हणा काही म्हणा समजा एकंदरीत देऊन कोणाला अशा गोष्टी काही मदत केली पाहिजे. ही सोयीसेवा आहे आणि हीच देवाला सेवा मान्य असते बरं का. जाई जाई तू पंढरी हो, पाहे पाहे रे पंढरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. वारकरी होऊन पंढरी पाहायची, पण खरंच तुम्हाला सांगतो आज माणसात देव आहे. आपण ईश्वर भक्ती करायची, मानवरूपी माणसात देव आहे. गोरगरिबाला सहकार्य, कोणी हॉस्पिटलमध्ये असेल, कोणी रस्त्यावर काही पडलं असेल, काय असेल, तर ह्या गोष्टीसुद्धा आपण करायला पाहिजे. आणि याला बी संप्रदाय पुढे जात असतो, तसं काही नसतं. आणि खरंच मी सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि सर्वांनी 108 वेळा कमीत कमी रामकृष्णाचं जप करा. आणि खूप सेक्युरिटीचं नियोजन परत मी सांगतो एकदा, खूप नियोजन रामकृष्ण हरी वेळपर्यंत सर्वांना मदत करजा. आपण सर्वजण एकमेकाला मदत करू, मदत करावं. खरंच खूप 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 नियोजन, खूप